मराठा समाजासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगतो. आपल्या विरोधात आपलेच लोक विरोधात बोलतायत की जी आर खोटा आहे. हा जी आर जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, जी आर काढला म्हणून तो नाराज आहे. बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला. याचा अर्थ असा होतो, हा जी आर पक्का आहे. फक्त काही जणांना बोलवलं नाही मराठ्याच्या अभ्यासकाला, म्हणून त्यांचं थोडं ढुकन दुखत आहे. ही प्रॉब्लेम. आणि याच्याही पुढचं जाऊन सांगतो, मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलं होतं, उद्या 12 वाजेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक तज्ञ या. काही 12 वाजताच आले, पण काही आपण वेळ दिल्यावर दुसऱ्या दिवशी 12 वाजता आले, गुंबळा घालायला. म्हणून विश्वास ठेवू नका. हे तुमचं पोरग आहे. तुमचं पोरग मनोज जरांगे चुकीचं काम करणार नाही झालं तरी जीव जोस तर तुमच्या लेकरा बाळासाठी लढल. लय लेकर मोठे केलेत समाजाचे, पुढे लय करणार. विश्वास ठेवू नका. हे सगळं परफेक्ट आहे. आणि उलीतील काही झालंच तर मी सांगितलं ना तुम्हाला, सुधारित जी आर काढायचा शब्द व्यासपीठावर घातला. कमीत कमी 150 अभ्यासक तिथं होते. कमीत कमी 50 हायकोर्टाचे वकील होते यांच्या साक्षीनं. आणि त्यांनी त्यावेळी सांगितलं जी आर ओके. पण काय असतं, काहीला नास किसवा लागली मराठ्यांचीच. एक शब्द त्यातला उचलायचा, इकडे फेकायचा, आणि तेवढ्याच बुळबुळ बुळबुळ करत बसायचं. काय होत नाही रे पोराओ. अरे तुम्ही एवढी मुंबईत जाऊन जीवाची बाजी लावून झुंज दिली. अरे 70 वर्षात न होणारा जी आर काढला पोराओ तुम्ही. किती आनंदी पाहिजे असल्याच्यावर, असल्याला ऐकून.